श्री स्वामी समर्थ. यावेळी देवपूजा करू नये. पूजा करताना या चुका करू नका. धार्मिक नियम आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलवरती. भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजा अत्यंत पवित्र मानली जाते. देवपूजा केल्याने मन सुद्धा शांत होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवाची कृपा मिळते. पण अनेकांना हे माहीत नसते की काही वेळा आणि काही परिस्थितीत देवपूजा करू नये असे शास्त्र सांगते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या वेळी देवपूजा करू नये, पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि योग्य वेळ कोणती आहे. हा व्हिडिओ म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. शेवटी मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. शास्त्रानुसार देवपूजेचे महत्त्व. आपल्या धर्मग्रंथांमध्ये पूजा, जप आणि ध्यान याला खूप महत्त्व दिले आहे. देवपूजा म्हणजे केवळ फुले अर्पण करणे नाही, तर ती भक्ती, श्रद्धा आणि शुद्ध मनाची साधना आहे. जेव्हा भक्त मनापासून देवाला स्मरण करतो, तेव्हा देवाची कृपा त्याच्यावर होते असे मानले जाते. पण पूजा करताना काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी पूजा करू नये. तर खूप राग किंवा अशांत मन असेल, तर मनामध्ये खूप राग, द्वेष किंवा अस्वस्थता असेल, तर त्यावेळी पूजा अजिबात करू नये. पहिले मन शांत करावे आणि नंतरच देवपूजा करावी. दुसरं म्हणजे अपवित्र अवस्थेत. शास्त्रानुसार शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावेत. म्हणूनच स्नान न करता पूजा करणे तुम्ही टाळावे. तिसरं कारण, घरात मोठे वाद झाले असतील तर. जर घरात भांडणे झाले असतील तर लगेच पूजा करू नये. पहिले वातावरण शांत करावे आणि नंतरच देवपूजाही करावी. चौथं कारण आहे, रात्री खूप उशिरा. साधारणपणे देवपूजेची योग्य वेळ सकाळ आणि संध्याकाळ मानली जाते. असं नाही की आपण देवभक्त असलो केव्हाही आपण करू शकतो, पण शास्त्रानुसार रात्री खूप उशिरा पूजा करणे हे टाळावेच. पाचवं कारण आहे, पूर्ण लक्ष नसताना. काही लोक पूजा करताना मोबाईल बघतात किंवा दुसरे कामं करतात. पूजा समोर करायला तर बसलेलो असतो, पण मन एकीकडेच असतं. असे करणे योग्य नाही. पूजा करताना पूर्ण लक्ष हे देवावरतीच असावे. पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? देवपूजेची सर्वात चांगली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. सकाळी सूर्योदयापूर्वी तसेच संध्याकाळी दिवा लावून पूजा करणेही अत्यंत शुभ मानले जाते. पूजा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. देवघर स्वच्छ असावे, ताजे फुलं वापरावेत, शांत मनाने मंत्र जाप करावा, देवाला नम्रतेने प्रार्थना करावी. एक छोटीशी कथा सांगते मी तुम्हाला. एक भक्त दररोज देवपूजा करत असे, पण तो पूजा करताना मन दुसरीकडेच ठेवत असे. एक दिवस एका संताने त्याला भक्ताला सांगितले, देवाला फक्त फुले नको आहेत, तू मनापासून केलेली भक्ती हवी असते. त्या दिवसापासून त्या भक्ताने पूर्ण श्रद्धेने पूजा सुरू केली आणि त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून यायला सुरुवात झाली. मैत्रिणींनो, देवपूजा ही खूप पवित्र गोष्ट आहे. म्हणून ती करताना शास्त्रातील नियम आणि परंपरा लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळ, शांत मन आणि श्रद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही मनापासून देवाला स्मरण केले तर देवाची कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल. जय श्री दत्त. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम. आता आपण पाहणार आहोत याच विषयावरती दुसरा मुद्दा. यावेळी देवपूजा करू नये. शास्त्रानुसार महत्त्वाचे नियम. पूजा करताना लक्षात ठेवा तुम्ही या गोष्टी. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात देवपूजेला खूप मोठे स्थान आहे. प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ देवाची पूजा केली जाते. पण अनेक वेळा आपण नकळत काही अशा चुका करतो ज्या शास्त्रानुसार योग्य मानल्या जात नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या परिस्थितीत देवपूजा करू नये, पूजा करण्यापूर्वी कोणते नियम पाळावेत आणि शास्त्रानुसार योग्य पद्धत कोणती आहे.
ही माहिती अनेकांना माहितीच नसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अन्न खाल्ल्यानंतर लगेच पूजा करू नये. शास्त्रानुसार अन्न ग्रहण केल्यानंतर लगेच देवपूजा करणे टाळावे असे सांगितले आहे. अमावास्येपोटीच देवपूजा करावी, कारण त्यावेळी शरीर विश्रांती घेत असते आणि मन पूर्णपणे शांत नसते. म्हणून अन्न घेतल्यानंतर थोडा वेळ थांबून नंतर स्नान करून किंवा हातपाय धुवूनच पूजा करावी. तिसरं कारण म्हणजे झोपेतून उठून लगेच पूजा करू नये. अनेक लोक सकाळी उठताच देवासमोर बसतात. पण शास्त्र सांगते की पहिले स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे आणि मगच देवपूजा करावी. यामुळे पूजा अधिक शुद्ध मानली जाते. चौथं म्हणजे देवघर अस्वच्छ असेल तर पूजा करू नये. देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान असते. जर देवघरात धूळ, घाण किंवा अस्ताव्यस्त वस्तू असतील तर त्या अवस्थेत पूजा करणे योग्य नाही बरं का. पहिले देवघर स्वच्छ करा, नंतर दिवा लावून पूजा करा. पाचवं कारण म्हणजे तुटलेल्या मूर्तीसमोर पूजा करू नये. शास्त्रानुसार तुटलेल्या देवमूर्ती घरात ठेवू नयेत असं सांगितले आहे. जर मूर्ती तुटली असेल तर ती नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी. तुटलेल्या मूर्तीसमोर पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते असे सुद्धा मानले जाते. सहावं कारण आहे अपवित्र वस्तू देवघरात ठेवू नयेत. देवघरात खालील गोष्टी ठेवणे टाळा: चप्पल किंवा बूट, घाणेरडे कपडे, अनावश्यक वस्तू. देवघर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. सातवं कारण आहे दिवा विझलेला असेल तर पूजा थांबवावी. देवपूजेवेळी लावलेला दिवा हा दैवी ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. जर पूजा करताना दिवा विझला तर पुन्हा दिवा लावून मगच पूजा सुरू करावी. पूजा करताना बोलणे जास्त टाळावे. पूजा करताना अनेक लोक गप्पाच मारतात किंवा मोबाईल वापरतात. असं केल्याने मन विचलित होते. पूजा करताना पूर्ण लक्ष देवावर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 9वं कारण आहे चुकीचे फूल अर्पण करू नये. प्रत्येक देवतेला विशिष्ट फुले प्रिय असतात. उदाहरणार्थ, भगवान शिवांना बेलपत्र प्रिय आहे, भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे. म्हणून योग्य फुले अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नसतील तर साहजिक आहे, पण असतील तर नक्कीच अर्पण करा. 10वं कारण आहे संध्याकाळी दिवा लावल्याशिवाय पूजा करू नये. संध्याकाळच्या वेळी घरात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावल्यानंतर देवाचे नामस्मरण किंवा छोटी आरती करणे खूपच शुभ मानले जाते. 11वे कारण आहे पूजा करताना मनात वाईट विचार ठेवू नयेत. देवपूजेचा मुख्य हेतू म्हणजे मन शुद्ध करणे. म्हणून पूजा करताना राग, द्वेष, मत्सर हे विचार मनामध्ये ठेवू नयेत. 12वं कारण आहे श्रद्धेशिवाय पूजा करू नये. शास्त्र सांगते की श्रद्धेशिवाय केलेली पूजा अपूर्ण असते. म्हणून देवपूजा करताना मनापासून प्रार्थना करावी. मैत्रिणींनो, देवाला मोठी पूजा नको असते. देवाला भक्ती आणि श्रद्धा ही खूपच महत्त्वाची असते. जर तुम्ही मनापासून देवाला स्मरण केले तर देवाची कृपा तुमच्यावरती नक्कीच होते. देवपूजा करताना काही साधे नियम पाळले तर पूजा अधिक फलदायी होते. स्वच्छता, शांत मन आणि श्रद्धा ही देवपूजेची खरी ताकद असते. जय श्रीराम, जय गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तिसरा मुद्दा शेवटचा जाणून घेणार आहोत. यावेळी देवपूजा करू नये. शास्त्र सांगते महत्त्वाचे नियम. पूजा करताना टाळा या चुका. पहिलं म्हणजे थकलेले शरीर असेल तर पूजा अजिबात करू नये. दिवसभर खूप कामं केल्यामुळे शरीर खूप थकलेले असेल तर लगेच देवपूजा करू नये. त्यावेळी मन आणि शरीर दोन्ही शांत नसतात. म्हणून थोडी विश्रांती घ्यावी आणि नंतर शांतपणे देवासमोर बसावे. यामुळे पूजा अधिक एकाग्रतेने होते. दुसरं कारण आहे मन खूप चिंतेत असेल तर. जर मनात खूप चिंता, भीती किंवा अस्वस्थता असेल
तर पूजा करताना एकाग्रता राहतच नाही. अशा वेळी आधी काही वेळ शांत बसून देवाचे नामस्मरण करावे. मन शांत झाल्यानंतर पूजा सुरू करावी. खूप घाईत पूजा करू नये. काही लोक वेळ नसल्यामुळे घाईघाईमध्ये पूजा करतात, पण शास्त्रानुसार घाईत केलेली पूजा पूर्ण फळ देतच नाही असे सांगितले आहे. पूजा करताना थोडा वेळ देवासाठी काढणे आवश्यक आहे. 4थं कारण आहे अपवित्र जागेत पूजा करू नये. देवपूजा नेहमी स्वच्छ आणि पवित्र जागेतच करावी. खूप आवाज, गोंधळ किंवा घाण असलेल्या ठिकाणी पूजा करणे टाळावे, कारण त्या वातावरणात मन एकाग्र होतच नाही. 5वं कारण आहे रागाच्या अवस्थेत देवासमोर बसू नका. खूप रागावलेलो असू लगेच देवपूजा करू नये. मन शांत करा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मगच नंतर देवासमोर तुम्ही बसा. कारण पूजा म्हणजे शांतता आणि भक्तीच आहे. 6वं, वाईट शब्द बोलल्यानंतर लगेच पूजा करू नये. जर आपण कोणाचं वाईट चेतलं, वाईट बोललो किंवा कोणाचं मन दुखावलं असेल तर लगेच देवपूजा करणे योग्य मानले जात नाही. पहिले मनातून तुम्ही त्यांना क्षमा मागा आणि नंतरच देवपूजा करा. 7वं कारण आहे अर्धवट पूजा सोडू नये. काही लोक पूजा सुरू करतात आणि मध्येच दुसऱ्या कामासाठी उठतात. असे करणे योग्य नाही बरं का. पूजा सुरू केल्यानंतर ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. 8वं कारण देवासमोर पाठ करून बसू नये. 8वं कारण आहे देवासमोर पाठ करून अजिबात बसू नये. हे चुकीचे आहे. देवघरात बसताना देवासमोर आदराने बसावे. देवाकडे पाठ करून बसणे किंवा पाय पुढे करून बसणे हे टाळावे. हे चुकीचे आहे. 9वं कारण आहे पूजा करताना आवाजामध्ये वाद घालू नये. देवघरात कधीही मोठ्या आवाजामध्ये बोलणे टाळावे. वादविवाद अजिबात करू नये. देवघर हे शांततेचं स्थान आहे. 10वे कारण आहे पूजा करताना स्वच्छ कपडे घालणे आवश्यक. शास्त्रानुसार पूजा करताना स्वच्छ आणि साधे कपडे घालावेत. घाणेरडे किंवा वापरलेले कपडे घालून पूजा करणे टाळावे. एक छोटासा संदेश मी तुम्हाला देते. देवाला मोठे अर्पण नको असते. देवाला फक्त स्वच्छ मन, श्रद्धा आणि प्रेम महत्त्वाचे असते. मनापासून केलेली छोटी पूजा ही मोठ्या पूजेपेक्षा अधिक फलदायी असते. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सुपर थँक्स देऊन नक्कीच सपोर्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावी, तुमच्या परिवाराला खुश ठेवावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी मला आशा आहे. देवपूजा ही केवळ एक परंपरा नाही, तर ती आपल्या श्रद्धेची आणि भक्तीची ओळख आहे. आपण जेव्हा मनापासून देवाचे स्मरण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात. म्हणून नेहमी देवावरती विश्वास ठेवा, चांगले विचार ठेवा. देवावरती विश्वास ठेवा, चांगले विचार ठेवा आणि इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. आणि ही माहिती आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्रीराम. जय जय गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.